काळ बदलला आहे, वेळ बदलली आहे, खेळसुद्धा बदलले, चेहरे बदलले. मुंबई टेनिस क्रिकेटचा चेहरा, हेलिकॉप्टर बॉय ऑफ मुंबई म्हणजेच श्रेयस कदम. ओके श्रेयस, मला सांग की सोशल मीडियाचा काय इम्पॅक्ट झाला आहे टेनिस क्रिकेटमध्ये? सोशल मीडियाचा इम्पॅक्ट बघायला तर खूपच झालं आजच्या तारखेमध्ये. कारण पहिलं क्रिकेट खूप सीमित होतं, म्हणजे लेजंड जे क्रिकेटर खेळले ते फार कमी खेळले. म्हणजे क्रिकेट बाहेर आता वर्ल्ड टूर जसे होतात, म्हणजे इंडियाच्या बाहेर टूर होतात किंवा इंडियामध्ये होते ते फार कमी होतं. पण आता सोशल मीडियामधून काय आलं की ग्लॅमर भेटलं क्रिकेटला. कारण प्रत्येक ठिकाणी यूट्यूब लाईव्ह झालेलं आहे, तर प्रत्येक प्लेअरला एक डिमांड भेटलेलं आहे की बाबा स्पॉन्सर्स प्रत्येकाला कॉल करतात आहे, यूट्यूबर प्रत्येकाला बघतात आहे. पहिली गोष्ट तर की म्हणजे प्रत्येकाला भेटतं की आता बाबा मुंबईच्या बाहेर पण क्रिकेट आहे. पहिलं फार एवढंच होतं की मुंबईचे प्लेयर फक्त गुजरातमध्ये आणि मुंबईतच खेळत होते. पण आता असं झालं आहे की ऑल पार्ट ऑफ इंडिया म्हणजे क्रिकेट चालू आहे. म्हणजे जसं आता कलकत्ता झालं, UP झालं, प्रत्येक वेळेला डिमांड वाढलेली आहे. तर मला असं वाटतं की क्रिकेटला खूप ग्लॅमर भेटलं आहे पहिल्यापेक्षा तरी. ग्लॅमर बरोबर पैसे सुद्धा भरपूर मिळायला लागलेत. हो, खूपच. म्हणजे पहिले तर काहीच नव्हते पैसे, आणि मी जेव्हा क्रिकेट चालू केलं आहे तर मी खूपच पैसे बघत चालले क्रिकेटमध्ये आजच्या तारखेला तरी. ओके, पण सिक्स मारल्यावर जास्ती आनंद होतो की इंस्टाग्राम फॉलोअर वाढल्यावरती जास्त होतो? नाही, नक्की सिक्स मारल्यावर. कारण की मी जेव्हा ग्राउंडवर उतरतो तेव्हा माझे जेवढे फॉलोअर्स आहेत किंवा सर्वांचं डिमांड एकच असते की श्रेयसनी यावा आणि सिक्स मारावा. तर माझी देखील इच्छा असते की मी गेल्या माझ्या सर्वांना खुश करावं, जाऊन मी सिक्सच मारतो. क्रिकेट नंतर काय? क्रिकेट नंतर काय हा एक खूप मोठा प्रश्न आहे. तर मी एक असं एज्युकेटेड पर्सन आहे, सो मी डिग्री झालेली आहे माझी. तर मी ॲज अ इंजिनियर म्हणून विचार करेन की जॉब एक सिक्युअर लाईफ आहे आपल्याला. क्रिकेट हे तुम्हाला टेम्पररी झालं, पण जोपर्यंत तुमचा फॉर्म आहे तोपर्यंत तुम्हाला रिस्पेक्ट आहे क्रिकेटमध्ये. नंतर क्रिकेट नंतर तुम्हाला जॉबच इम्पॉर्टंट आहे. तर माझ्यामध्ये तरी असं आहे की मी जॉब करून क्रिकेट खेळतो आहे, तर सर्वांनी असं करावं की प्लॅनिंग करावं. मेन काय की क्रिकेट नंतर जे काही तुम्हाला पैसे येतील ते इन्व्हेस्ट करा कसं तरी, तर तुम्हाला फ्युचरला बेनिफिट्स होतील. नाहीतर तुम्ही क्रिकेट जोपर्यंत खेळाल पैसे येणारे संपणार आहेत, तर वेस्ट ऑफ मनी आहे. तर त्यानंतर तुम्ही काहीच करू शकत नाही 5 वर्षानंतर. कारण की जोपर्यंत तुमचं एज आहे 25-30 तुम्ही क्रिकेट खेळाल, पण 30 नंतर काय करणार? कारण की तुम्हाला तेव्हा जॉब पण भेटणं पॉसिबल नाही आहे तेव्हा. तर माझं असं मत आहे प्रत्येकाला की प्रत्येकाने जॉब करून किंवा एक सिक्युअर लाईफ करून तुम्ही पुढे प्रोग्रेस करा लाईफमध्ये. मला एक असं सांग की एवढे पैसे मिळतात, तू जसं म्हणालास की भरपूर पैसे बघत चाललायस, त्या पैशाचा उपभोग, त्याचा दुरुपयोग होतो का? हो, नक्कीच होतं. कारण की कसं तुम्ही जेव्हा तुम्हाला पैसे भेटतात ते तुमचे डिमांड पण वाढतात, म्हणजे माणसाचे एक्सपेक्टेशन्स वाढतात. तर माझं असं मत आहे की प्रत्येकाने एक ॲडवायसर का होईना किंवा जे स्पॉन्सर्स आहेत ते पैसे वरले तेवढे मोठे ते सजेशन घ्या की मी पैशाचं काय करू. की आपला एक चांगला फ्रेंड असेल जवळचं, त्याला विचारा किंवा मी कुठे इन्व्हेस्ट करू का, की मी कुठे घर घेऊ का. कारण आजच्या कसं आहे की क्रिकेट तुम्ही खेळत चाललाय पण पुढे काय हे कोणच विचार करत नाही आहे. आणि मी ॲज अ यंगस्टर म्हणून पण सगळ्यांना सजेशन करेन की प्रत्येकाने विचार करावा की पुढे 5 वर्ष तुम्ही 10 वर्ष खेळाल, पण त्यानंतर लाईफ नाही आहे. कारण की तुमचं लग्न होईल, आता तुम्ही यंग आहे, तुम्ही वर्ल्ड टूर करताय, बाहेर जाताय, पण लग्नानंतर तुम्ही काय कराल की तुम्हाला एवढा मॅच खेळायला भेटणार नाही, पॉसिबल नाही. कारण तुम्हाला वाईफला पण तेवढा वेळ द्यायचा, सर्वांना वेळ द्यायचा आहे. सो तेव्हा मॅनेज होत नाही. सो मॅनेज करण्यासाठी तुम्हाला एक सिक्युअर इन्कम, फिक्स इन्कम येणं हे खूप गरजेचं आहे. तर मला तरी असं वाटतं की प्रत्येकाने विचार करावा की क्रिकेट नंतर आपलं एक फिक्स इन्कम आलं पाहिजे, त्या हिशोबाने क्रिकेट खेळलं पाहिजे. तुझ्यासाठी फेम म्हणजे काय? फेम माझ्यासाठी असं आहे की एक अनबिलिव्हेबल थिंग आहे, की तुम्ही एक अनबिलिव्हेबल थिंग आहे तुम्ही बिलीव्हमध्ये करून दाखवताय. म्हणजे जसं झालं 6 बॉल 36 रन झाले, कोणाला विश्वास नाही की तुम्ही माराल की नाही माराल, पण जसं तुम्ही मारून दाखवलात तर तुम्ही त्या फेममध्ये येता की बाबा आज श्रेयस कदमनी 6 बॉल 36 मारले, तेव्हा तुम्ही लोक ओळखलं जाल की बाबा 6 बॉलने 36 मारलेत. नाहीतर काय तुम्हाला कोणी विचारणार नाही. क्रिकेटमध्ये खूप प्लेयर येतात, खूप प्लेयर जातात, पण जर तुम्ही रेकॉर्ड क्रिएट कराल तर तुम्ही फेममध्ये याल. तुझा आयडल कोण, ज्याला बघून तू म्हणजे टेनिस क्रिकेटमध्ये तुझा आयडल? माझा आयडल एकच होता, ओमकार देसाई. कारण मी खूप लहान जेव्हा कॉलेज चालू केलं, कॉलेजमध्ये होतो तेव्हा माझ्या मोबाईलने व्हिडिओ अजून देखील ओमकार देसाईच्या हेलिकॉप्टर शॉटच्या, त्याला बघूनच मी शिकलो. कारण मी ते जुन्नर प्रीमियर लीगची बॅटिंग बघितली असेल, परत त्यांनी देवगडला जी बॅटिंग केली डिंगडॉंग अगेन्स्ट वन साईड, कारण त्याच्यावर मी गटसी प्लेअर कधी बघितला नाही. म्हणजे मी खूप प्लेअर बघतो आता खेळताना, पण त्याचं असं आहे की एकदा ग्राउंडमध्ये उतरलं की तो कोणालाच सोडत नाही. म्हणजे भले मस्करी असून दे, काही असून दे, पण ऑन द गेम तो खूप चांगला प्लेअर आहे. मला एक सांग की बरेच वेळा आता तुला बघितलं तेव्हा तू ओमसाई बँड्राला खेळतो आणि नंतर तू आता कुठच्या टीमला खेळतोस मला पण खरं सांगशील तर माहिती नाही. तर ते कधी बघायला मिळेल की श्रेयस कदम कुठच्या संघाचा प्लेअर आहे हे कसं समजेल आपल्याला? आता असं आहे की मी सध्या तरी फोर्थ स्ट्रायकर टीमसाठी खेळतोय. आता आम्ही एक नवीन टीम क्रिएट करतो की यंग प्लेअर खेळावं. म्हणजे जसं मी फरदीन झालो, रजत मुंडे झाले, जेवढे मुंबई जेवढे प्लेअर आहे आम्ही युनिटीमध्ये खेळायचा प्रयत्न करतोय सध्या तरी. कारण आता कसं होतं की स्पॉन्सर पण टिकवणं खूप इम्पॉर्टंट आहे.
कारण आता 10 मॅच हारलात तुम्ही की 5-6 मॅच हारलात की तुम्हाला कोण तसं रिस्पेक्ट देत नाही, म्हणजे स्पॉन्सर निघून जातात. सो तुम्हाला बिलीव्ह करणं पण इम्पॉर्टंट आहे स्पॉन्सर्सवर. तर आता असं झालं की कोण स्पॉन्सर एंट्री करत नाही, मग काय प्लेअर काय विचार करतो की प्रत्येकाला एवढे पैसे भेटतात आहे तो एक वेगवेगळा खेळायचा प्रयत्न करतो. तर आता आम्ही एक विचार केला की यंग प्लेअर आहे आणि आम्हाला एक स्पॉन्सर 1-2 भेटलेत की ते आता बोललेत की आपण एकत्र युनिटीमध्ये खेळूया आणि आम्ही तयार आहे. तुम्ही किती पण हारा फरक नाही, पण गेममध्ये दाखवा की तुम्ही बाबा खरंच परफॉर्म करताय. असं इझी लाईटली दाखवू नका क्रिकेट की तुम्ही आलात आणि हारून गेलात. काहीतरी दाखवा, टफ फाईट क्रिकेट दाखवा. तर चालू आहे प्रयत्न पण त्यांचे. आत्ताच्या घडीला मी खरं सांगतो, मी बघतो म्हणजे आम्ही जेव्हा क्रिकेट खेळत होतो, ज्या वेळेला क्रिकेट खेळलं जात होतं सांघिक खेळ होता. राईट. आता हा इंडिव्हिज्युअलिस्टिक खेळ झालेला आहे. श्रेयस कदमला बघायला लोक येतात, हो. त्याच्या संघाला बघायला येत नाही. तसं का? असं का झालंय, कारण की आता मोजकेच प्लेअर मी बघतोय की जे परफॉर्म करतात सध्या तरी त्यांचंच नाव होतंय. म्हणजे क्रिकेट 11 प्लेअरचा ॲग्री आहे, पण जर प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की आपण ग्राउंडमध्ये उतरलं तर आपण काहीतरी परफॉर्म करण्यासाठी किंवा आज मी आलोय ग्राउंडमध्ये काहीतरी मी स्कोर करावं, असं कोणाला मला विचारतात. तर मला असं वाटतं की मी मैदानात आलोय तर मी 4-5 सिक्स मारावे किंवा माझ्या टीमला मी जिंकून द्यावं, पण बाकी प्लेअर मी बघत नाही की कोण असं येतंय. जस्ट ते येतात आणि जातात फक्त, असं झालं.